तर एक 2 ते 3 वर्षानंतर मी ह्या कॅफे फील्डकडे वळला. हा फील्ड महत्वाचं म्हणजे आमचे आजोबा म्हणजे आमच्या मम्मीचे वडील त्यांचे खूप आमच्या म्हणजे प्रत्येक दुःखामध्ये त्यांची आम्हाला साथ भेटतात. आणि तरी पण तुम्ही बिझनेसमध्ये एक जॉब करायचं सोडून तुम्ही बिझनेसमध्ये का आला? बिझनेसच तुम्हाला का करू वाटला? अच्छा, ती हेच माणसाचं इन्स्पिरेशन आहे की परिस्थिती माणसाला सगळ्याच गोष्टी काही शिकवून जाते. कुणी शिकवायची किंवा काहीच गरज नाही की परिस्थिती लेबर सप्लायची कामाची सुरुवात केली होती. ऍक्च्युली मी तिथे पहिला 1 वर्ष 1.5 वर्ष जॉब केला होता. टेक्सास कंपनी म्हणून आहे तिथे. कंपनीमध्ये मी ऑफिसचा मी जॉब सोडला होता त्यावेळी. 11,000 पेमेंट होतं. त्यानंतर पेंटिंगचा व्यवसाय सुरुवात केला की त्याचा मी अभ्यास केला की हा व्यवसाय असा आहे की लॉंग टर्मसाठी टिकेल. याला स्वतःचं भांडवल पण लगेच नाही लागणार. की पहिलाच मी सांगितलं होतं की घरची परिस्थिती एकदम हलाखीची असल्यामुळे माझ्याकडे भांडवल हा क्वेश्चनच नव्हता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपली पॉडकास्टची सिरीज सुरूच आहे आणि 1 बाय 1 आपण एक गेस्ट बोलवतो आहे. तर आपण एका नवीन गेस्टला आज इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्यांचं नाव मिस्टर महेंद्र परीट या दादांना आपण आज इन्व्हाइट केलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण एक युवा उद्योजक म्हणून आज आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. तर वेळ न घालवता आपण त्यांच्याशी डिरेक्टली बोलायला सुरुवात करूया. नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो की मला तुम्ही आज बोलण्याची संधी देत आहे. ओके. तर दादा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असणार आहे की तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय आणि तरी पण तुम्ही बिझनेसमध्ये एक जॉब करायचं सोडून तुम्ही बिझनेसमध्ये का आलात? बिझनेसच तुम्हाला का करू वाटलं? अच्छा, सर्वप्रथम काय ऍक्च्युली मी कोल्हापूरमध्ये विवेकानंद कॉलेजला माझं ग्रॅज्युएशन बीकॉम कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर मी आमची घरची परिस्थिती एकदम हलाखीची असल्यामुळे मी कॉलेज करतच जॉब करत होतो. त्याच्यामध्ये साधारणतः मी FY एंडिंगला असताना साधारणतः माझे वडील एक्सपायर झाले. मग त्याच्यानंतर मला SY मध्ये मी परत माझा गॅप पडला. मी एक्सटर्नल बाहेरूनच एक्झाम दिली. मग माझं TY कम्प्लीट झाल्यानंतर मी वोडाफोन ऑफिसमध्ये एकदा जॉब करत होतो. पण ऍक्च्युली मनाचं सॅटिस्फॅक्शनच होत नव्हतं. घरची परिस्थिती एवढी हलाखीची असल्यामुळे मनात काहीतरी अम्बिशन्स घेऊन जगत होतो आणि काहीतरी करायचं आहे, आपली परिस्थिती बदलायची, ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये होत्या. पण त्या 20-22 हजारच्या जॉबमध्ये काहीच गोष्टी होऊ शकत नव्हत्या. त्यावेळी ऍक्च्युली मला 20-22 हजार पेमेंट हे खूप होतं, बट सफिशियंट तरी नव्हतं की घराची पूर्ण परिस्थिती बदललेला अशी. त्यामुळे असं विचार करतो की प्रत्येक वेळी काहीतरी करायचं आहे, काहीतरी सुरुवात करायची आहे स्वतःची. पण ऍक्च्युली काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी समजतच नव्हत्या. की शिक्षणामध्ये एवढं मी प्रॉपर असंच नव्हतं की कुठेतरी ग्रॅज्युएशन करून CA चार्टर्ड अकाउंटंट किंवा काहीतरी गोष्टी बनेन किंवा बँकेमध्ये कुठेतरी जॉब चांगला मिळेल. शिक्षणामध्ये कमी असल्यानंतर कुठेतरी आपल्याला व्यवसायच करायचा आहे, पण व्यवसायासाठी भांडवल पण गरजेचं आहे. तशी घरची परिस्थिती नाही. मग काय करायचं म्हणून सगळ्या गोष्टी. मग साधारणतः याच्यानंतर माझं TY कम्प्लीट झाल्यानंतर भरपूर वर्ष मी साधारणतः किमान एक 4-5 वर्ष तरी जॉब केला. मग माझ्या लाईफमध्ये काहीतरी असे मोठे मोठे कोइन्सिडन्स घडत गेले की माझे मित्र परिवार सगळ्या गोष्टी बघत होते. कोण MPSCची परीक्षा देत होतं, कोण UPSCची परीक्षा देत होतं. पण मला याच्यामध्ये काहीच इंटरेस्टेड नव्हता, कारण मी अभ्यास पुस्तकी नॉलेजमध्ये तरी काहीच मला इंटरेस्टेड नव्हता अशा सगळ्या गोष्टी. मग याची सुरुवात मी साधारणतः तरी 2014 साली मी 5 स्टार MIDC मध्ये लेबर सप्लायची कामाची सुरुवात केली होती. ऍक्च्युली मी तिथे पहिला 1 वर्ष 1.5 वर्ष जॉब केला होता. टेक्सास कंपनी म्हणून आहे तिथे. कंपनीमध्ये मी जॉब केला होता. साधारणतः त्यावेळी मला समथिंग काहीतरी 11,000 पगार होता. वोडाफोनचा ऑफिसचा मी जॉब सोडला होता त्यावेळी. 11,000 पेमेंट होतं. त्यानंतर मला आठवल्याप्रमाणे त्याचे आमचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार सचिन म्हणून होते कागलचे. मला ते आठवत, त्यांचं ऍक्च्युली मला सरनेम नाही आठवत. मग त्यांच्यासारखं ऍक्च्युली ते कॉन्ट्रॅक्टरचे जे काम करत होतो मी त्यांच्याकडे बघत होतो की ऍक्च्युली काय करतात ते. की ते कंपनीचं एखादं कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते लेबर सप्लाय करायचे. म्हणजे बॉक्स पॅकिंगचा असू दे किंवा फाउंड्रीमध्ये एखाद्या असू दे, या सगळ्या गोष्टी लेबर सप्लाय. मग त्याची सुरुवात मी केली. 1 वर्ष मी त्या गोष्टीकडे मी कल केला. थोडे बिहारी वगैरे आपल्याकडे लेबर्स असतात त्याचे, त्यांना एकत्र करून मी ते सप्लाय पण केलं. मार्वलस फाउंड्री सारख्या अशा मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मी लेबर सप्लाय करत होतो. शॉर्ट ब्लास्टिंगची मशीन पण मी घेतली होती चालवायला. बट ऍक्च्युली त्या कामाचा एवढा त्रास होता की रात्री कधी पण बोलल्यानंतर तिकडे जावं. कामाचं काही एवढं अम्बिशन्स डोक्यात असल्यामुळे त्रासाचं काहीच वाटत नव्हतं, पण त्यात सॅटिस्फॅक्शन नाही राहत नव्हतं. मग त्यानंतर साधारणतः 1.5-2 वर्ष मी त्या लाईनमध्ये काम केल्यानंतर ना की मी एक मित्रासोबत एक पेंटिंगचा व्यवसाय सुरुवात केला. की त्याचा मी अभ्यास केला की
हा व्यवसाय असा आहे की लॉंग टर्म साठी टिकेल. याला स्वतःचं भांडवल पण लगेच नाही लागणार. की पहिलाच मी सांगितलं होतं की घरची परिस्थिती एकदम हलाखीची असल्यामुळे माझ्याकडे भांडवल हा पोर्शनच कुठं नव्हता. पेंटिंग व्यवसाय मी असा निवडला की तो लॉंग टर्म साठी टिकेल आणि त्याला स्वतःचं भांडवल लगेच तरी काही नाही लागणार. त्यासाठी सुरुवातीला मी साधारणतः 1 ते 1.5 वर्ष एका मित्राकडे मी पेंटिंगचं काम केलं. पेंटिंगचं काम केल्यानंतर त्याच्याकडनं सगळे पेंटिंगच्या सगळ्या गोष्टी स्किल्स समजून घेतल्यानंतर शिकल्यानंतर की मार्केटला नेटवर्क तयार झाल्यानंतर मी पेंटिंगची टीम केली 6 ते 7 लोकांची. स्वतः मी पण काम करत होतो. आणि ज्यावेळी मला आठवतंय त्याप्रमाणे माझं स्वतःचं पहिलंच काम एक दत्त महाराजांचं मंदिर मी रंगवलं. त्यावेळी मला खूप प्राऊड फील झालं की पहिलंच काम मी महाराजांचं दत्त महाराजांचं मंदिर रंगवलं, सुरुवात केली. तर त्यावेळी मला असं फील झालं की आता आपण कुठे नाही थांबणार. दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला नक्की यश मिळेल. त्यातून सुरुवात जी मिळाली, एक चांगलं यश प्राप्त झालं त्याच्यामध्ये. हळूहळू कामं भेटत गेली, एका कामावरती एक. आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की कुणाला फसवायचं नाही, की जे काम करायचं ते अगदी प्रॉपर आणि एकदम प्रामाणिकपणे. मग भले 2 पैसे आपल्याला कमी मिळाले तरी चालतील. हळूहळू त्या धंद्यामध्ये लक्षात आलंय की एखादं कुटुंब किंवा एखादी मिडल क्लास फॅमिली रंगकाम करण्यासाठी खूप वर्षानंतर एक बजेट काढून रंगकाम करत असते. मग त्याच्यानंतर बाबा आपण जर त्यांना त्यात मटेरियल कॉस्टिंगमध्ये आणि कामामध्ये जर फसवलं तर काही आपल्याला लॉंग टर्म जाणार नाही किंवा त्यात आपल्याला सॅटिस्फाय मिळणार नाही. जर कस्टमर क्लायंट जर खुश असेल तर आपण सॅटिस्फाय. हे गोष्टी लक्षात आल्यानंतर मी ऍक्च्युली प्रॉपर प्रामाणिकपणे काम आणि त्यांच्यापासून फीडबॅक घेऊन मी त्यांच्यापासून मला दुसरी कामं असे नेटवर्क मी तयार केल्यानंतर एक चांगला माझा बेस बसला पेंटिंगला. कामावरती कामं मिळत गेलीत. मग त्याच्यातून एक बेस झाल्यानंतर आमचं एक राजापूरमध्ये सर्कल होतं. ऍक्च्युली मित्रांचं प्रमाण माझ्याकडे एकदम कमी आहे, कारण मी कामातून घरी जायला आणि मित्रांच्यात बसायला मला तेवढा फारसा वेळ नसायचा. मोजकीच मित्र माझ्या आयुष्यात असायचे. तर राजारामपुरीमध्ये एक माझ्या मित्राचं कॅफे होतं. नुकतंच त्यांनी स्टार्ट केलं. आम्ही काम वगैरे संपवून गेल्यानंतर मी तिथे साधारणतः 7-8 वाजता जाऊन आम्ही बसायचो कॅफेमध्ये. पण ती जे फ्रेंड मित्र सर्कल होतं ते एकदम चांगल्या पोस्ट होती. कोण ऍडव्होकेट होतं, कोण स्विगी झोमॅटोचं काहीतरी मॅनेजिंग, अशा पद्धतीने चांगल्या पोस्टवरती सगळे होते. त्यातून त्यांनी ते कॅफेची एक सुरुवात केली 2-3 प्रकरणांमधून. पण माझ्या डोक्यात असा कन्सेप्ट काय नव्हता की मला ते कॅफे काढायचे किंवा काय. साधारणतः बऱ्यापैकी माझी पेंटिंगच्या व्यवसायाच्या काळानंतर एक 3-4 वर्ष गेल्यानंतर माझ्याकडे बऱ्यापैकी घरची परिस्थिती आमची एकदम हलाखीतून बऱ्यापैकी लेवलला आली होती. त्यात माझं लग्न पण झालं त्या पेंटिंगच्या व्यवसायामध्ये. त्यावेळी ऍक्च्युली आम्ही रेंटच्या घरामध्येच राहत होतो. ज्यावेळी माझं लग्न झालं त्याच्या अगोदरपासून आम्ही रेंटच्या घरामध्येच राहत होतो. की सगळ्यात प्रथम मी तर सांगायला गेलं ते माझं लग्न झाल्यानंतर एक 2 ते 3 वर्षानंतर मी ह्या कॅफे फील्डकडे वळलो. तसं न सांगता एक 5 वर्षांतर पेंटिंगचं वर्किंग चालू ठेवल्यानंतर ना की त्याच्यानं मी राजारामपुरी मित्र सर्कलमध्ये जोडल्यानंतर की त्यांचा कन्सेप्ट किंवा त्यांच्या गोष्टी, त्यांच्या आयडियाज माझ्या डोक्यामध्ये वारंवार फिरायला लागल्या. मग त्यांनी जो कन्सेप्ट चालू केला की बाबा कॅफेचा, मग त्यातनं रोज आम्ही तिथे जाऊन बसायचो किंवा सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत होत्या किंवा फूड सेक्शन किंवा फूड लाईन. मग त्याने साधारणतः 6 महिने गेल्यानंतर त्याचं ओपनिंग झाल्यानंतर 6 महिने गेल्यानंतर त्याने म्हणले की महेंद्र चालू कर. हा, ते म्हणले बाबा मला जमणारच नाही, मला यातलं काही येतच नाही, तर मी कॅफे चालू करू काय. तर त्यावेळी ऍक्च्युली काय झालं की तरी पण मी जवळ साधारणतः 6-7 लाख रुपयाचं तरी भांडवल तयार झालं होतं. मग त्या हिशोबाने चला आपण धाडस तरी करूया. तेव्हा आयुष्यात काही गोष्टी धाडसाने डिसिजन घेतल्याशिवाय काही सक्सेस पण नाही होत. होईल, करेल या सगळ्या गोष्टीचा काही डिसिजन. त्यावेळी डिसिजन घेऊन आम्ही रंकाळ्यावरती आलो होतो लोकेशन बघत. मग रंकाळ्याचं आम्ही लोकेशन बघितलं. त्यावेळी साधारणतः 18x10 एक गाळा आम्हाला मिळाल्यानंतर मग तिथं आम्ही ठरवलं की इथं स्टार्ट करायचं. ते साधारणतः 4 ते 5 ते 5.5 लाख रुपये आम्ही इन्व्हेस्टमेंट करून एका गाळ्यामध्ये आम्ही कॅफेची सुरुवात माझ्या आयुष्यात आम्ही केली. त्यानंतर मला एक 2-3 असे स्टाफ चांगले भेटले. त्यानंतर थोडीशी मला त्रास झाला, कसरत झाली या सगळ्या गोष्टी. पण मी ठरवलं होतं की आपले कष्टाचे पैसे डगमगायचं नाही. आणि साधारणतः मला असं कोणी ना कोणीतरी असं माझ्या कानावरती येत होतंच की धंदा करायचा तर मारवाडी, सिंधी मारवाड्यांचा सारखा किंवा त्यांची चिकाटी आणि त्यांची जिद्द ही आपल्याला घेतली पाहिजे. तर मी विचार केला की बाबा त्यांची कन्सेप्ट असा की मिनिमम 6 महिने धंदा केलाच पाहिजे. मग तो लॉस असू दे किंवा प्रॉफिट असू दे, कॉन्स्टंट धंदा केला पाहिजे. 1-2-3-4 महिन्यामध्ये काहीच कळत नाही की आपल्याला धंदा कुठे चालणार किंवा नाही. तसं मी केल्यानंतर एक 6 महिने गेले, 7 महिने झाले, नो प्रॉफिट लॉस मध्ये मी वर्किंग करत होतो. त्यानंतर मी थोडंसं डीपमध्ये कॅफेमध्ये अभ्यास करायला लागलो. अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की फूड सेक्शन असं आहे की आपण या जिभेला आपण फसवू शकत नाही. जिभेला आपण फसवू शकत नाही. क्वालिटी सर्व्हिस ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर आपण मेंटेन केल्या
तरच. मेंटेन केल्या तरच आपल्याला कस्टमर कॉन्स्टंट राहणार, नाव होणार, नाव झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होणार. बरोबर. की आपल्या कोल्हापूरमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की एक एक बोळामध्ये पण दुकान आहेत, होय, पण ते होय. खूप चालतात का, चालतात. फक्त त्यांची चव. क्वालिटी असल्यामुळे Quality अशा ची सगळ्या चव. गोष्टी. मग त्या गोष्टी सगळ्या माइंडमध्ये ठेवून ना की एक मी सुरुवात केली. मग साधारणतः 1 ते 1.5 वर्ष गेल्यानंतर एक गाळा होता, त्या शेजारचा परत गाळा घेतला. त्यानंतर लक्षात आलं की आजूबाजूला कॅफे आल्यामुळे कॉम्पिटिशन वाढलं. कॉम्पिटिशन आल्यानंतर बाबा ठीक आहे, आपण जर फूड सप्लाय करत असेल पण आपल्याला कस्टमरला जर बसायचा स्पेस जर कमी पडत असेल तर आपल्याला कुठेतरी स्प्रेड झालं पाहिजे, एक्सपांड झालं पाहिजे. हळूहळू धाडस केली, शेजारचा एक गाळा घेतला. मग अनेक 1.5 वर्षानंतर परत अनेक शेजारचा. मग आता असे करत साधारणतः मी या लाईनला एक 4 ते 5 गाडी कॅफे जस्टिस या नावाने केले. आता बऱ्यापैकी आमचं एक चांगलं नाव कोल्हापूरमध्ये तयार झालेलं आहे. कॉन्स्टंट नेटवर्क आमचं कस्टमरचं, रिपीट कस्टमर आम्हाला चांगला आहे. की रिपीट कस्टमर जेव्हा आम्हाला झाले की त्यावेळी आमच्या लक्षात आलं की आमचं कॅफे आम्ही योग्य अगदी ट्रॅकनं चाललेलं पुढे. मग त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जो कॅफे मधला मला जो स्टाफ लागला जुना, आणि जी भाऊ म्हणजे माऊस भाऊ वगैरे माझे जे इथं आहेत, त्यांनी जो मला सपोर्ट केला तो कॅफे एकदम आधी चांगल्या लेवलला आणि चांगल्या स्टेजवरती त्यांनी नेऊन ठेवलेला आहे. मग तसा माझा पेंटिंगचा धंदा पण त्या साईडला चालू होता, पण दोन्हीकडे लक्ष देणं आणि सगळ्या गोष्टी शक्य नव्हतं. माझा सख्खा भाऊ जितेंद्र म्हणून आहे, त्यांना तो पेंटिंगचा धंदा सांभाळला आणि अजून पण तो धंदा सांभाळतोय. आणि या साईडला एक मावस भाऊ आमचा ओंकार म्हणून आहे, तो या धंद्यामध्ये हा ग्रोथ केला आणि हा धंदा पुढे होतोय. फक्त आता मला मॅनेजमेंट करून हा धंदा एकदम पुढे आणि स्टेटला न्यायचा आहे. आणि आता जे मी ह्या लेवलला आहे ते माझ्या भावांच्या सोबतीमुळे, साथीमुळे आणि मित्र सर्कलांच्या आशीर्वादामुळे तरी आहे. खूप छान दादा, तुम्ही तुमचा प्रवास अगदी मन मोकळेपणानं तुम्ही बोललात, त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं मला. पण कुठलाही बिझनेस सेट करण्यासाठी तुम्ही म्हणताय की 6 महिने, तोपर्यंत त्याच्यात जो संघर्ष असतो तो कशा पद्धतीचा असतो? ऍक्च्युली कोणताही कॅफेचा बिझनेस असू दे किंवा कोणताही बिझनेस असू दे, की त्याच्यामध्ये काय की एकतर आपण मार्केटचा सर्व्हे करून एखाद्या बिझनेसची सुरुवात करतोय. की आमच्या फूड लाईन सेक्टरला तर आम्ही सगळ्यात पहिला आम्ही लोकेशन शोधतो. लोकेशन गेल्यानंतर की बाबा ह्या लेवलचं ऍक्च्युली लोकेशन व्यवस्थित प्राईम आहे आणि तुमची सर्व्हिस काय आहे, फूड क्वालिटी आहे, किंवा सगळ्यांच्यापेक्षा आपण युनिक काय देणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तरी आल्याच आल्या. आणि कॉन्स्टंट आपल्याकडे कस्टमर रिपीट होण्यासाठी एक कस्टमर ज्यावेळी तुमच्या पहिल्या मंथ मध्ये जे कस्टमर येते ते कस्टमर तुमच्या सेकंड मंथ मध्ये किंवा नेक्स्ट वीक मध्ये जर कॉन्स्टंट जर येत असेल की तुम्ही योग्य ट्रॅकनं चालताय. म्हणजे काय की एक कस्टमर तुमच्यावर जर रिपीट वारंवार येत असेल तर तुमचा ट्रॅक योग्य आहे. जर कस्टमर तुमच्यावर रिपीट कमी आणि नवीन कस्टमर जास्त असेल तर तुमचा ट्रॅक कुठेतरी चुकतोय. नवीन कस्टमर प्लस रिपीट कस्टमर होणं बिझनेसमध्ये खूप महत्वाचं एक फॉर्म्युलाच आहे म्हणता येईल. कारण की तुम्ही जो बिझनेस करताय तो खरंच चालतोय का नाही तो रिपीट कस्टमर मधूनच समजत असतो. ऍक्च्युली आपण योग्य ट्रॅक वरती जातोय की आपलं काहीतरी चुकतोय. की नवीन व्यवसाय टाकल्यानंतर प्रत्येक माणूस हा तिथं जातोच, आपल्या दरवाजा पण प्रत्येक कस्टमर येतेच, पण ते कस्टमर आपल्याला रिपीट येण्यासाठी आपल्याला तिथं सर्व्हिस, फूड क्वालिटी या सगळ्या गोष्टी देणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून कस्टमर सॅटिस्फॅक्शन होईल. त्यामुळे ह्यातून आपल्याला लक्षात येईल की साधारणतः आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे 6 महिने धंदा. ऍक्च्युली काय की तुम्हाला मी मगाशी पण बोललो की ते सिंधी मारवाडी कन्सेप्ट असा आहे की मिनिमम 6 महिने तरी तो बिझनेस क्लोज करत नाही. मिनिमम 6 महिने म्हणतोय, कदाचित ते 365 380 दिवस पण पुढे असे पण असतात, 1001 दिवस म्हणतात, असं पण म्हणतात. आणि एखादा धंदा जर तुम्ही सुरुवात करताय ना की साधारणतः 6 महिन्याचं रेंट आणि आपला इलेक्ट्रिसिटी बिल असू दे किंवा कामगार पगार हे आपल्याकडे सेव्हिंग साठी पाहिजेत की बिझनेस मधून येतील आणि मी ते देईन. ह्या भरोशावर जर तुम्ही थांबला तर तुम्ही टिकणार नाही मार्केटला. की याचं स्पेअर तुम्ही 6 महिन्याचं रेंट आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे स्पेअरला हवेच हवेत की बाबा माझं नाही चाललं तर मी ह्यातून देईन, असा विषय. बऱ्यापैकी 95% तरी असं नाही होत की बाबा तुमचं रेंट पण नाही निघणार, तुमचा कामगार पगार नाही निघणार. ते तर तुमचं काही नाही काही कस्टमर तुमच्या दारात येतच, ते सगळं निघून तरी जातं. पण तुम्ही माइंडसेट असा करून उतरला पाहिजे की माझ्याकडे बाबा नाही कस्टमर आलं तर माझ्याकडे बॅकवर्ड काहीतरी आहे की मी जेणेकरून रेंट आणि कामगार पगार या सगळ्या गोष्टी देईन. यासाठी म्हणलं की किमान 6 महिने तरी धंदा एका ठिकाणी स्टेबल पाहिजे. बरोबर. पण इतक्या सगळ्या गोष्टी करत असताना मला वाटतं की तुमचे वडील पण गेले. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही कशा गोष्टी मॅनेज केल्या किंवा कसं सराव केला त्या गोष्टी? साधारणतः 2008 साली आमचे वडील एक्सपायर झाले. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आमच्या मम्मीने खूप आमच्यासाठी कष्ट घेतले. म्हणजे स्वतः त्यांनी एवढे कष्ट घेऊन आम्हाला शाळा शिकवली, कॉलेजेस आमचे पूर्ण केले. त्यांनी त्याचे कष्ट आम्ही विसरू शकत नाही किंवा त्याची कुठेतरी पुण्याई म्हणून आज आम्हाला हे चांगले दिवस बघायला भेटले. त्याचे आमच्या
आईचे आमच्या मम्मीचे एफर्ट्स खूप आहेत आमच्या म्हणजे म्हणजे आमच्या पूर्ण यशामध्ये फक्त आमच्या मम्मीचाच वाटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांनी आज खूप कष्ट करून आम्हाला शिकवलं, योग्य वळण लावलं, म्हणून तर आम्ही आज स्टेजला या ठिकाणी पोहोचलो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे आजोबा म्हणजे आमच्या मम्मीचे वडील, त्यांचे खूप आमच्या म्हणजे प्रत्येक दुःखामध्ये त्यांची आम्हाला साथ भेटली. आज जे काय हे फक्त आम्ही आमचं पूर्ण कुटुंब फक्त त्यांच्या सोबत त्यांच्या मदतीमुळे आम्ही स्टेबल आहोत. त्यांनी आम्हाला दुःखाच्या वेळी, आमच्या संकटावेळी खूप साथ दिली, खूप मदत केली आणि आज आम्ही फक्त आहे ते फक्त त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे. खूप छान. बघा, तुमच्या इतक्या बिझनेसच्या या कालखंडामध्ये तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एक स्वतःची इन्स्पिरेशन स्टोरी असेल, ती बऱ्याच या बघणाऱ्या लोकांना इन्स्पायर ठरेल की जो पण युवा उद्योजक असेल प्रत्येकाला काही ना काहीतरी बनायचं आहे. तसं तुमच्यातील एक घडलेली अशी गोष्ट असेल ती तुम्ही लोकांना शेअर करू शकाल? येस 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 नक्की सर. ऍक्च्युली मी उपरीमध्ये राहत होतो. उपरीमध्ये माझं शिक्षण कंप्लीट झाले 10वी पर्यंत. सुरुवातीपासून आमच्या घरी मी, आई वडील आणि माझा लहान भाऊ असं आमचं एक लहान छोटंसं असं कुटुंब होतं. त्याच्यामध्ये आम्ही शाळा मी तुम्हाला मगाशीच बोललो की आमच्या मम्मीने खूप कष्ट करून आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्यात. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की वही पुस्तक आणायला सुद्धा आम्हाला एवढं मॅक्झिमम आमच्याकडे पैसे नसायचे. आम्ही पहिल्यापासून रेंटच्या घरीच राहत होतो. त्यावेळी साधारणतः 18x10 अशी खोली किंवा 20x20 अशी एकच असा रूम असायची. खापरीचे रूम्स असायचे. तिथून पावसामध्ये तर आमचं खूप हाल व्हायचे की सगळीकडे पाणी टिपकायचं. या सगळ्या काबाड कष्ट आमच्या नजरेतून गेल्यात. खूप असं वाटत होतं काहीतरी करायचं. पण ऍक्च्युली आम्ही लहान असताना या सगळ्या गोष्टी समजत नव्हत्या. पण जसं जसं आम्ही मोठं होत गेलो तसं जसं गोष्टी लक्षात आल्या की या जगासमोर जर टिकायचं असेल किंवा नाव कमवायचं जरी असेल तर कष्टही करावेच लागतील. 10वी पर्यंत शिक्षण आमचं उपरीमध्ये झालं. तर काहीतरी इन्सिडेंट आमच्या आयुष्यात खूप मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो. मग त्याच्यामध्ये आमचे वडील पण त्यावेळी एक्सपायर झाले. 2008 साली समथिंग आमचे वडील एक्सपायर झाले. 2011 साली समथिंग आम्ही कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो. त्यावेळी 2008 साली आम्हाला आमच्या आजोबांनी, मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं, आमच्या मम्मीच्या वडिलांनी की 1 महिन्याचं रेंट आणि 1 महिन्याचं राशन भरून दिलं होतं. आणि तिथून जे आम्ही आज सुरुवात केली ते आम्ही ह्या स्टेजला आहे. आज माझं स्वतःचं माझं घर आहे, बंगलो आहे. 4 व्हीलर्स गाड्या आहेत, 2 व्हीलर्स गाड्या आहेत. माझ्या वॉटरफ्रंट बिल्डिंग रंकाळ्यामध्ये 3 कमर्शियल स्पेसेस असे 1500 स्वतःचे माझे गाडे पण आहेत. हे साधारणतः सीआरच्या अभाव मी प्रॉपर्टी तरी आज या साधारणतः 9 ते 10 वर्षामध्ये बनवलेली आहे. मग ह्या सगळ्याच गोष्टीचं इन्स्पिरेशन म्हणजे लहानपणापासून मला आलं होतं की आमची मम्मी साधारणतः आम्ही जातीवंत परीट असल्यामुळे आमची मम्मी धुण्याचं काम करत होती. आमची परिस्थिती अगदी हलाकाची पहिल्यापासून होती. त्यानंतर आमची मम्मी 8 ते 10 घरचं धुणं आम्हाला ते पुस्तकासाठी किंवा जेवण या सगळ्या गोष्टी आमचं पूर्णपणे कुटुंब प्रमुख आमची मम्मीच होती. जरी वडील आमचे त्यावेळी असले तरी इस्त्रीचं काम करत होते पण त्यांचा एवढा सपोर्ट आमच्या घरी नव्हता आम्हाला, ड्रिंक मध्ये वगैरे असल्यामुळे. मम्मीनं आमच्या खूप कष्ट करून आम्हाला मोठं केलं, खूप शाळा शिकवली. शाळा चुकून आम्हाला ज्यावेळी आम्ही उपरीमध्ये होतो त्यावेळी मला ते कोल्हापूरमध्ये शिकवायला पाठवते विवेकानंद कॉलेजला. म्हणजे सगळ्या गोष्टीचा त्याने मम्मीने आमच्या हट्ट आम्हाला पुरवलेला आहे. काहीच गोष्टीला आम्हाला नाही म्हणलेलं नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये ती स्वतःचा हाल करून आम्हाला म्हणजे मुलांना त्यांनी काही कमी केलेलं नाही. म्हणजे आम्ही त्याच्याकडे एवढं हट्टावरनं त्यावेळी मागत होता की आम्हाला लक्षातच येत नव्हतं की आपली परिस्थिती काय आहे, आम्ही हट्ट काय करतोय. पण आज त्या गोष्टी बसल्यानंतर आठवतात की आपण काय करतो आणि या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. पण तरी आज एवढ्या कठीण आणि बिकट परिस्थितीतून आम्हाला आमच्या मम्मीनं काहीच कमी केलेलं नाही. बरोबर. खूप छान दादा, अतिशय सुंदर माहिती तुम्ही दिलीत. पण प्रॉब्लेमला फेस करण्याचं गणित प्रत्येकाचं वेगळं आहे. जसं की माझं वेगळं आहे, अजून हे बघणारे आपली लोक आहेत त्यांचं वेगळं आहे. तुमच्यामध्ये तुम्ही इतका स्ट्रगल करत पुढे आलात, पण तुम्ही प्रॉब्लेम्सला कसं फेस करता किंवा त्याला कसं टॅकल करता, काय त्याचं एक हे आहे? याच्यामध्ये जर कसं आहे की परिस्थिती हेच माणसाचं इन्स्पिरेशन आहे की परिस्थिती माणसाला सगळ्याच गोष्टी काही शिकवून जाते. कुणी शिकवायची किंवा काहीच गरज नाही की परिस्थिती हा असं एक स्टेज आहे की त्यामध्ये तुम्ही सगळ्याच गोष्टी शिकतात. म्हणजे वाईट काळ पण त्याच्यामध्ये बघितला असता, अति वाईट काळ, चांगले दिवस पण, आणि या सगळ्या गोष्टी एक इन्स्पिरेशन आणि एक नवीन मनात जिद्द आणि उमेद घेऊन जगण्याचं कारण की तुमची परिस्थिती. म्हणजे तुमचं मत असं आहे की तुमचा वाईट काळ आणि तुमचा जो वाईट प्रसंग आहे तीच तुमची परिस्थिती बदलण्याचं एक समीकरण. येस येस असं म्हणू शकतो आपण या गोष्टीला. म्हणजे प्रत्येकाचं ऍक्च्युली आता माझ्यासारखे असे कितीच तरी व्यक्ती असेल की त्यांची परिस्थिती अशी आहे की
प्रत्येक जण पण काही सामोरं जातोय, पण कोण स्वतःचे अँबिशन्स घेऊन जगत नसेल, तो म्हणतो की बाबा नाही आपल्याला काय जमणार नाही, झेपणार नाही, या सगळ्या गोष्टी जर तो घेऊन बसला तो त्याची परिस्थिती कधीच बदलू नाही शकणार. तो फक्त आज खाणार आणि उद्या जगणार, अशा पद्धतीनंच त्याचं लाईफ राहणार. पण जो इन्स्पिरेशन घेऊन जगतो आईमध्ये की बाबा आपल्याला काही नाही काहीतरी करायचं आहे, आपली परिस्थिती बदलायचं आहे, तर त्याचं हेच कारण आहे की त्याची परिस्थितीच त्याला बदलवते. बरोबर. आयुष्यात त्यानं त्याच्या खाल्लेल्या सगळ्या ठेचा, त्याचे झालेले परिस्थितीनुसार अपमान, म्हणजे गरीब परिस्थितीतून असताना जे माणसांचे बोलणे खाऊन त्यांचे अपमान जे झालेले ह्या अपमानावरतीच माणूस बदलत जातो. असं तसे मी आयुष्यात खूप ठेचा खूप अपमान सहन केल्यामुळे मी आज एक चांगली आज एक चांगले दिवस बघतोय. बरोबर. बालपण प्रत्येकाचं आहे. तुम्हाला आता म्हणजे नवीन काय सांगायला नको. बरोबर. प्रत्येकाच्या बालपणातील खूप अजब किस्से असतात. असा एक किस्सा तुम्ही शेअर करू शकता? येस नक्कीच नक्कीच. ऍक्च्युली आम्ही उपरी इंग्लिश स्कूल उपरी या शाळेमध्ये शिकवत होतो. त्यावेळी काहीच मॅच्युरिटी नाही असं म्हणलं तरी काय हरकत नाही. की घरीमध्ये पण आम्हाला कोणी विचारलं नव्हतं, कारण मम्मी कामाला जाणार होती, पप्पा आपले काम, म्हणजे काही करायलाच काय, फक्त घराला एवढंच माहित होतं की बाबा पोरगं काहीतरी शिकायला जाते. साधारणतः 4वी-5वीच्या आसपास असताना आम्ही ना की आमचे एक मित्र 1-2-3 असे मित्र असायचे. आमची घरची परिस्थिती एवढी हलाखीची असल्यामुळे आम्हाला कधी शाळेमध्ये आम्हाला 10 पैसे 50 पैसे जे त्यावेळी आमचे वेळ असायचे ते पण आम्हाला कधी मिळायचे नाहीत, की जेणेकरून मधल्या सुट्टीमध्ये काही गोळ्या बिस्किट हा प्रकार काहीच नाही. म्हणजे ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी खूप आनंद असायचा, किंवा आज काहीतरी पैसे मिळेल, कधी सुट्टी होती आणि कधी त्या गोष्टी खाईना अशा. पण आमचे जो मित्र सर्कल ज्यावेळी होता की तो बऱ्यापैकी त्यांची परिस्थिती घरची असल्यामुळे ना ते घरातून पैसे आणायचे, पण ते काय सांगून आणायचे, त्यांना ते सांगून आणायचे काय घरातून आणायचे काही माहित नव्हतं. पण त्यावेळी असं होतं की आपण जे मित्र सर्कलच असं असतं की आपण अरे पिक्चर, आपण सरांचा क्लास बंद करायचा आणि त्या तासाला बसायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी. मग एक आम्ही स्कूलला न जाता डायरेक्टली पिक्चरलाच जात होतो. मग कुठेतरी मला एका झाडाखाली बॅग तिथं ठेवायच्या झाडावरती अडकून, आणि तिथून शाळेत एखादा मूवी, मला तर आठवतोय की त्यावेळी सलमान खानचा गर्व हा मूवी आला होता. आम्ही पोलीस त्यावेळी आम्ही शाळा बंद करून आम्ही तो मूवी बघायला गेलो. तो एक किस्सा आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. बरोबर. आणि शाळेमध्ये अशा खूप काही कोइन्सिडन्स, म्हणजे अशा खूप इन्सिडेंट्स घडलात की आता साधारणतः माझ्या समोर एक मयुरेश माळी म्हणून मुलगा असतो, तो क्लासमधला आमच्या 1 नंबर हुशार मुलगा, टॉपर ऍक्च्युअली. आणि आम्हाला काही पुस्तकी नॉलेज म्हणजे आम्हाला अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे नको असं वाटतंय. परिस्थिती किंवा या सगळ्या गोष्टी त्यावेळी समजतच नव्हत्या आम्हाला, परिस्थिती आपली काय किंवा काही गोष्टी. साधारणतः 7वी-8वी पर्यंत ना की ऍक्च्युली तो माझ्या पुढे त्याचा नंबर असल्यामुळे मी त्याचा सगळा पेपर उतरून काढायचो. आणि 20 मार्काचा काहीतरी समथिंग टेस्ट असायची, की 20 मार्काचा एक टेस्ट असल्यामुळे की साधारणतः त्याला काहीतरी 20 पैकी 19-20 पडले, मला कुठे 18 पडायचे. की सर ज्यावेळी पेपर साधारणतः एक्झाम संपल्यानंतर 8-10 दिवसांनी पेपर ज्यावेळी टेस्ट दाखवतात कुणाला किती मार्क्स पडले किंवा काय, त्यावेळी म्हणायचे, त्यावेळी पवार सर होते, मला आठवते विज्ञानचे आमचे पवार सर होते. ते म्हणते की परीटला मग पेपर सोपा केलाय म्हणलं, वर्गाला पेपर सोपा केला. या सगळ्या गोष्टी. तर यालाच 20 पैकी 18 पडलेत म्हणलं, प्रत्येकाला पेपर सोपा गेलेला आहे. अशा खूप काही अशा इन्सिडेंट. मग जसं जसं आम्ही मोठं होत गेलो, जसं शाळेतून आम्ही कॉलेजला गेलो, जसं आम्ही कोल्हापूरमध्ये आलो, की साधारणतः आम्ही उपरीपासून कोल्हापूरमध्ये एक साधारणतः 280 काहीतरी मंथली पास असायचा आमचा. बरोबर. तो आमची मम्मी आम्हाला काढून आम्ही कोल्हापूरमध्ये यायचो. कधी नाश्त्यासाठी पैसे किंवा सगळ्या गोष्टी आम्हाला 11वी-12वी पर्यंत FY पर्यंत तरी काही मिळालेलं नाही. मग FY कॉलेज आम्ही पूर्ण केलं, पण सुरुवातीला आल्यानंतर आम्ही इकडे काम करून मी कॉलेज करून 11-11:30 वाजता सुटल्यानंतर मी जॉब करून मी घरी जायचो. बरोबर. साधारणतः कोल्ड्रिंक हाऊसमध्ये मी ग्लास वॉश करणे म्हणा, या सगळ्या टेबल वॉश करणे, या सगळ्या गोष्टीची कामं कॉलेज केल्यानंतर केलेत. साधारणतः त्यावेळी मला 1200 रुपये काहीतरी महिन्याला पेमेंट होतं. मग त्यानंतर मी TY हा सगळा प्रकार नंतर मग ती आपल्या कोल्हापूरमध्ये जयप्रभा स्टुडिओ म्हणून तिथे मी थोडं ते श्रीकृष्ण म्हणून सिरियल चालायची. कॉलेज सुटल्यानंतर कधी कधी तिथं 300-350 रुपये हजेरी पण मिळायची, तिथे पण आम्ही काम केलंय एखाद्या गंधर्वच वगैरे म्हणून अशा पद्धतीनं. मग तेव्हा SY एंडिंगला असताना आमचे वडील एक्सपायर झाल्यानंतर मग घरची जबाबदारी या सगळ्या गोष्टी लक्षात वोडाफोन ऑफिसमध्ये जॉब लागलो. वोडाफोन ऑफिसला जॉब लागल्यानंतर लक्षात आलं की बाबा ह्यातून आपलं स्वतःचं घर आणि सगळ्या गोष्टी काही होणं अशक्य आहे, काहीच नाही. असं म्हणजे खूप
लक्षात येत होतो काही गोष्टी. पण त्यातून एक खूप मोठा कोइन्सिडन्स आमच्या, मी तो नाही बोलून दाखवत, खूप हुपरीत असताना म्हटला की तो खूप मोठा आमच्यासाठी एक कुटुंबावरती काळाचा घाला होता असं म्हणायला काही हरकत नाही. मग त्यानंतर आम्ही ते हुपरी सोडून आम्ही कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो. हुपरीमध्ये असताना माझ्या लहान भावाचं लग्न झालं. ऍक्च्युली त्याने लव्ह मॅरेज केल्यामुळे तो गेला. मग तो पुण्यामध्ये जाऊन तिथं त्यांनी सर्व्हिस वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. मग तो सगळा कोइन्सिडन्स घडल्यानंतर आमच्यात वाईट वेळ, मग आम्ही कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो. आमच्याकडे काही पैसे नसताना आमच्या आजोबांनी आम्हाला खूप मदत केली. आजोबांनी मदत आमची पूर्वीपासूनच आमची परिस्थिती एकदम हलाखीची असल्यामुळे ना, की वडील एवढे काही काम नाही करायचे, जरी काम केलं तरी स्वतःच्या ड्रेनसाठी काम करायचे, अशा पद्धतीने होतं. आजोबाने आम्हाला त्यावेळी पण खूप मदत केली आणि कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर खूप मदत केली. त्यांचे उपकार आम्ही आयुष्यात कधी, म्हणजे देव काही नाही काही मार्गातून जे मदत करतोय म्हणतो ना, तेच आमचे आजोबा. आजोबाच आमचे देव आम्ही म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे त्यांच्यामुळेच आम्ही इथं खरंच स्टेबल आहे, आमच्या मम्मीमुळे आणि आमच्या आजोबांच्यामुळे. पण या आता तुम्ही फूड लाईन मध्ये आहात पूर्णपणे, ह्या बिझनेस मध्ये तुम्ही पूर्णपणे रोज काहीतरी नवीन चॅलेंज स्वीकारावं लागतंय काय? म्हणजे की आज काहीतरी नवीन प्रकारचं फूड ट्राय करायचं आहे किंवा आपल्या नवीन गेस्टला आपण नवीन काहीतरी करून ट्राय करायचं आहे, असं काय आहे का? तोच पॅटर्न आपण तुम्ही प्रत्येक वेळी युज करत राहता किंवा काय? ऍक्च्युली सर, कॅफे सेक्टर फूड लाईन मध्ये ना, की वाहत्या वाऱ्यानुसार आपल्याला बदलत जावं लागतं. की साधारणतः मी आज माझ्या कॅफेला साधारणतः 8 वर्ष ऑगस्ट मध्ये कम्प्लीट होतात. बरोबर. वॉटरफ्रंट बिल्डिंग मध्ये जस्टिस कॅफे नावानं आपला कॅफे आहे, की 8 वर्ष कम्प्लीट होतात. की सुरुवातीला 1-2 वर्ष 3 वर्ष माझे असे गेले की मला कस्टमरच्या मनात काय किंवा मार्केटला काय चालते समजून घेण्यासाठी मला वेळ गेला. नंतर माझ्या लक्षात आलंय की बाबा आपल्याला अपडेट राहावं लागतं. 6 महिन्यातून वर्षातून आपल्याला नवीन फूड्स किंवा काही गोष्टी आणून कस्टमरसाठी अपडेट राहावं लागतं. मार्केटमध्ये काय चाललंय किंवा युनिक काही गोष्टी आहेत किंवा काही ट्रेंड आहे. आता आमच्या ते बर्थडे सेलिब्रेशन पार्टी हॉल आहे, आमचा खूप फेमस आहे. की हा आता जो ट्रेंड आहे बर्थडे सेलिब्रेशन पार्टी हॉल, म्हणजे एक्झाम्पल त्यासाठी आम्ही साधारणतः 500 रुपीज चार्जेस हायर करतो. पण घरी जर एखादा बर्थडे करायचा म्हटलं तर आपल्या 2-2,500 रुपये जातात. तर आम्ही फुल डेकोरेशन बनवून पार्टी हॉल आम्ही फक्त 1 hour साठी विथ एसी हॉल 500 मध्ये देतो. अशा कन्सेप्ट माझ्या लक्षात आल्यानंतर की कस्टमर आमच्याला अट्रॅक्ट झालं. फूड क्वालिटी आम्ही मेंटेन ठेवली. आमचा स्टाफ सर्व्हिस अगदी प्रॉपर व्यवस्थित अगदी पद्धतीने देतोय. आमचा ओमकार म्हणून जो माऊस बॉय तो आमचा पूर्णपणे व्यवस्थित कॅफे हँडल करतोय. या सगळ्या गोष्टी लक्षात करून एकदम प्रॉपर आम्ही सेट केला आणि 6 महिन्याला आम्ही मेनू अपडेट ठेवणे, चेंज करणे, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. हळूहळू डाएट सेक्शनकडे आम्ही अजून नाही सुरुवात केली, त्याची पण आम्ही वळणार आहोत. आणि एखादी ब्रँच आम्ही राजारामपुरी नागा पार्क मध्ये सुरुवात करतोय, बघतोय आम्ही त्याचे लोकेशन वगैरे, त्यातून आम्ही सुरुवात करू. म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार आम्ही बघतोय की त्या साईडला कुठेतरी आम्हाला याला खूप इकडं आउट साईडला यायला लागतात. तुम्ही जरा राजारामपुरी नागा पार्क साईडला, म्हणजे तिथं पण एक कस्टमर बेस तयार होईल. खूप आमचा कस्टमर बेस तयार आहे. एक आमचे कस्टमर बेस इचलकरंजी येऊन कोल्हापूरमध्ये आले ना की आमच्याकडे कॅफेकडे नक्की येतात. आणि आमच्या कॅफेमध्ये अशी कशात आहे की जे 3-4 वर्षापूर्वी जे आमच्याकडे कपल येत होते, म्हणजे ऍक्च्युली आमचा फॅमिली कॅफेच म्हणून आम्ही हे करतोय. म्हणजे कपल येत होते त्यांचे ऍक्च्युली आता लग्न होऊन त्यांच्या मुलांसोबत आता आमच्या कॅफेमध्ये पण येतात. असं विषय. तर मला बोलणार होतं की आपल्या मार्केटच्या ट्रेंडनुसार आपल्याला फक्त बदलत जावं लागतं, तर आपला कॅफे कॉन्स्टंट मार्केटला रनिंग मध्ये राहतो. दादा, एक समाजात आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून कसं असलं पाहिजे किंवा तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलू शकताय? अच्छा, मला ऍक्च्युली माझ्या इच्छा किंवा माझ्यापेक्षा लहान मुलांना किंवा आता ते करिअर करतात त्यांना मला एकच असं सांगायचं आहे की खरंच जर तुम्ही कॉलेज स्कूल करत असाल तर एकदम शिक्षण हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही जी टंगामंगा केली किंवा आम्ही जे दुर्लक्ष केलं त्याचं पश्चाताप आम्हाला आज होते, कुठं नाही कुठं तरी खटकते त्या सगळ्या गोष्टी. तर त्या तुम्ही त्या केल्या नाही पाहिजेत. आपल्या आई वडिलांनी आपल्याला काहीतरी ओढण्यासाठी काहीतरी बनवण्यासाठी मोठं केलेलं असतं. तर काहीतरी आपण एक विचित्र आणि वेगळ्या मार्गावरती जाऊन त्यांची स्वप्न बंद न करता एक योग्य ट्रॅक पकडला पाहिजे, आपल्या आयुष्याचा हेतू पकडला पाहिजे, ध्येय पकडलं पाहिजे की जेणेकरून आपण योग्य ट्रॅक वरती जाऊन आपलं यश साध्य करू शकेल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यसनापासून तर अगदी तुम्ही दूर राहिलं पाहिजे. कारण व्यसन हा माणसाला विचार करण्यापासून खूप खंत करतोय. म्हणजे विचारच करू देत नाही की आपल्या आयुष्याच्या प्रगतीचा. ज्यावेळी आपण व्यसन करतो, व्यसनात धीन जातो, तर आपण त्यातून बाहेर न पडता आपण त्यातच गुंतलो जातोय. मग आपल्या आयुष्याची वेळ कधी गेले किंवा आयुष्याचा आपला खूप महत्वाचा वेळ म्हणायला काय हरकत नाही की आपला कधीच निघून जाईल आपल्या लक्षात पण नाही येणार. नवीन पिढीने किंवा नवीन माणसाने व्यसनापासून तरी नक्कीच लांब राहिलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्याचं ध्येय एक गोल निश्चित करून तो आपल्या गोलच्या दृष्टिकोनातून आपली पुढची वाटचाल, त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावं लागेल, खूप आपल्या आयुष्यात लाईफमध्ये अडचणी पण येतील.
त्यांना सामोरे जाऊन आपल्याला पुढं न खचता न डगमगता आपल्याला यश प्राप्त करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काही नाही. आणि आपल्या आयुष्यामध्ये सर की मेडिटेशन हा एक पार्ट येतोय मॉर्निंगला. तर मेडिटेशन हा खूप आयुष्यात की आपल्याला फ्रेश माइंड फ्रेश म्हणजे आपला मेंदूला चालना हा देणारा प्रकार एक मेडिटेशन आहे. की सर्व मला युवापोरांना असंच सांगायचं आहे की आपण रोज एक अर्धा पाऊण तास काढून किमान 15 मिनिटं काढून आपण एक मेडिटेशन केलं पाहिजे. आणि स्वतःच्या शरीरातली आणि आपली शरीर एक संपत्ती आहे. स्वतःच्या शरीरासाठी व्यायाम करणे, मेडिटेशन करणे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपलं एक शेड्यूल बनवलं पाहिजे की आपल्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी रोज करायच्याच आहेत. की उद्या तुम्हाला करायचंय ते तुम्ही आज प्रिपरेशन करा की आज एका पानावरती लिहून ठेवा किंवा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उद्या करायचंय. एक शेड्यूल बनवा आणि त्याची सवय जर आपल्याला ज्यावेळी स्वतःच्या शरीराला लागेल ना की अगदी ऑटोमॅटिकलीच तुम्ही त्या मार्गावरती निघून जाल आणि एवढ्या पुढे निघून जाल की तुम्हाला कळणार नाही की आपण अरे एवढ्या पुढे कधी आलो. तर आपलं ध्येय निश्चित करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही मगाशी म्हणलात की तुमचं लग्न या व्यवसायाच्या मध्येच म्हणजे चालू असताना एवढ्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये केलं. पण ते अचानक होतं का म्हणजे का? ऍक्च्युली काय आहे की मी तुम्हाला मगाशीच म्हणलो की माझ्या लाईफमध्ये एक मोठा कोइन्सिडन्स घडल्यानंतर की आम्ही कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो की आमच्या आजोबांनी जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आमची मावशी म्हणजे इचलकरंजीची मावशी आमचे आजोबा मामा यांनी खूप आम्हाला कोऑपरेट केलं आणि त्यांच्यामुळं आज मी एक चांगलं दिवस बघतोय आणि एक यश प्राप्त करतोय. की माझ्या आता तुम्ही मगाशी म्हणला की लग्नाचा विषय की आमच्या मम्मीला खूप टेन्शन आता बाबा माझं आता वय 23-24 पर्यंत झाले आता मुलग्याचं लग्न करावं पाहिजे. पूर्वीच्या माणसांना 23-24 खूप वाटायचं. आज 27-28 पण होत नाही पण त्यावेळी आम्हाला खूप वाटायचं. पण मम्मीला म्हणा मम्मी एवढ्या लवकर नको अजून काहीच नाही आपलं स्वतःचं घर नाही राहिला आपल्याला लग्न आहे सगळ्या गोष्टी मुलगी कोण देणार आहे आपल्याला या सगळ्या गोष्टीतून. तर नाही बघूया आपण. आमचे चुलते वगैरे पाहुणे जे आहेत जयनगरमध्ये राहतात त्यांनी ते म्हणले की नाही बघायला. मग बायोडा वगैरे सगळ्या गोष्टी एखादी मुलगी बघितली दुसऱ्या मुलगीमध्ये आम्ही कराडला गेलो आता जी माझी मिसेस आहे ती. बरोबर. मग त्यांनी पण माझ्यावर विश्वास टाकला की बाबा स्वतःचं घर नसताना पोरग कष्ट करेल आयुष्यात. मी त्यांची पण मनापासून आभार मानतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून तुमची मुलगी माझ्या स्वाधीन केला आणि त्यांची मी खरंच त्यांचा विश्वास मी पणाला लावून मी आज त्यांच्या मुलगीला सुखी ठेवून आज एक कपेबल नवरा म्हणून तरी मी आज असं आहे. बरोबर. तर त्यांचे पण अगदी मनापासून आभार. मग साधारणतः मम्मीच्या हितासाठी आणि मम्मीच्या प्रेशरमुळे मी लग्न तर त्यावेळी केलं. लग्न केल्यानंतर 1 वर्षामध्ये आम्ही स्वतःचा बंगलो पण घेतला. बंगलो घेतल्यानंतर हे कॅफे वगैरे सगळे व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी सेव्हिंग्स वगैरे मिळत होत्या की त्याच्यातून आम्ही धंदा आम्ही पुढे स्प्रेड करत गेला की एकाचे 4-5 गाळे गेले. 5 गाळे गेल्यानंतर 2-3 वर्ष असा धंदा स्प्रेड केल्यानंतर पेंटिंगचा धंदा पण चांगला नेटवर्क तयार आमचं झालं. तर त्यातून भाऊ आमचा बघत असल्यामुळे भावाची पण मला खूप साथ माझ्या आयुष्यात लागले की तो पूर्णपणे पेंटिंग धंदा सांभाळतोय. त्याच्यामध्ये मी इंटेरियर कामाची पण सुरुवात केली. मी बार रेस्टॉरंटची आणि फ्लॅटचे वगैरे खूप इंटेरियरची कामं केली की माझं काही इंटेरियर डिझायनर न झालं नसताना सुद्धा मला एक आयडिया बघून प्रत्येक साईडवरती आयडिया सुचून मी इंटेरियरची कामं अगदी योग्य पद्धतीने केलेले आहेत. स्वतःचं कॅफेचं इंटेरियर पण मी स्वतः इंटेरियर डिझायनर लावता स्वतःच केलेला. सॉरी या सगळ्या गोष्टी मी जिद्दीतून या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या आणि आज मला कुठेतरी मनाला समाधान वाटते की माझ्या आईची आणि आजोबांची पुण्य आहे म्हणून मी आज एक यशस्वी व्यक्ती म्हणून मला स्वतः पण अजून मला असं वाटत नाही की मी खूप यशस्वी आहे. आज मी यशाची कुठली तरी पहिली पायरी चढली असंच मला फील होते. अजून मला खूप काही आयुष्यात बनायचं आणि अचीव्ह करायचं आहे. अतिशय सुंदर तुमचे जे अनुभव होते खूप खूप इन्स्पायर करणारी स्टोरी तुमची होती. तुमच्याशी बोलून आज स्वतः मी खूप इन्स्पायर झालो. एक बिझनेस एक युवा उद्योजक त्यातल्या ज्या आयडियाज आहेत तुम्ही खुल्या मोकळे पद्धतीने आमच्या चॅनलशी शेअर केल्यात आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी तुमच्या बिझनेससाठी सौरभजी फिल्म्सकडून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा आणि इथून पुढे तुमची वाटचाल अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू सो मच.